Good afternoon, students. Today we are going to continue with our first chapter, solubility of drugs. This will contain diffusion principle in biological system and solubility of gas in liquid. So, what is diffusion principle? Diffusion is defined as a principal method of movement of substance within cells as well as for essential molecules to cross cell membrane. आपण हे ऑलरेडी डिफ्युजन बायोलॉजिकल टर्म्समध्ये बघितलेलं आहे. तर सेल मेम्ब्रेन काय असतं? इट इज सेपरेटिंग फेजेस फिल्म, मीन्स इट इज अ मेम्ब्रेन दॅट सेपरेट्स टू फेजेस. कोणत्या पण दोन फेजेसला सेपरेट करायला जी फिल्म यूज केल्या जाते त्याला सेल मेम्ब्रेन म्हणतात किंवा मेम्ब्रेन म्हणतात. डिफ्युजन ऑकर्स ड्यू टू कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. अँड व्हॉट इज कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट? Concentration gradient occurs when solute is in more concentration in one area than the other. जेव्हा एका एरियामध्ये सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल दुसऱ्या एरियापेक्षा तेव्हा त्याला कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणतात. वी विल सी द टर्म डिफ्युजन ऑन द बेसिस ऑफ दिस डायग्राम. आता आपण हा डायग्राम बघूयात आणि नेमकं डिफ्युजन काय आहे ते बघूयात. तर इथे दोन कंटेनर दिलेत. एक पहिलं बिफोर डिफ्युजनचं आहे आणि दुसरं आफ्टर डिफ्युजनचं आहे. तर पहिलं बिफोर डिफ्युजनच्या कंटेनरमध्ये दोन एरियाज आहेत. एक हायर कॉन्सन्ट्रेशनचा आणि एक लोअर कॉन्सन्ट्रेशनचा, आणि ते दोन्ही एका सेमी परमिएबल मेम्ब्रेननी सेपरेट केले आहे. हायर कॉन्सन्ट्रेशन एरियामध्ये आपल्याला जास्त सोल्यूट दिसत आहेत आणि लो कॉन्सन्ट्रेशन एरियामध्ये खूप कमी ड्रग मॉलिक्यूल दिसत आहेत. तर जे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट आहे त्यामुळे हे हायर कॉन्सन्ट्रेशनमधले ड्रग मॉलिक्यूल लोअर कॉन्सन्ट्रेशनमध्ये जातील आणि इक्विलिब्रियम फॉर्म करतील. तर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट काय आहे की डिफरन्स बिटवीन हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग मॉलिक्यूल अँड लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग मॉलिक्यूल, ह्याचा डिफरन्स जो आहे त्याला कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणतात. आणि ह्या मूव्हमेंट या ड्रग मॉलिक्युल्सच्या मूवमेंट ज्या होतात हायर कॉन्सन्ट्रेशनमधून लोअर कॉन्सन्ट्रेशनमध्ये जाण्यासाठी त्या कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटमुळे होतात. तर ॲरोवर डिफ्युजन लिहिलं आहे, म्हणजे जेव्हा डिफ्युजन होईल तेव्हा हे सगळे ड्रग मॉलिक्यूल हायरमधून लोअरमध्ये जातील जोपर्यंत इक्विलिब्रियम फॉर्म होत नाही, म्हणजे दोन्हीकडे सेम अमाऊंट ऑफ ड्रग होत नाही तोपर्यंत, म्हणजे खालीच आफ्टर डिफ्युजन. तर हा आहे कन्सेप्ट डिफ्युजनचा. So, matter moves by diffusion along energy gradient from areas of higher concentration to areas of low concentration. As I have already said you that matter moves from higher concentration to lower concentration. Obviously, जर ज्या एरियामध्ये जास्त अमाऊंट ऑफ ड्रग आहे त्याच एरियामधून ड्रग मॉलिक्यूल कमी एरियामध्ये जाणार. रेट ऑफ डिफ्युजन डिपेंड्स ऑन temperature, size of particle, size of concentration gradient. Then diffusion allow movement of substance within cell as well as for small molecules to cross membrane. Then transport of drug molecule through non-porous membrane occurs by diffusion. आता नॉन पोरस हा आपल्याला एक नवीन वर्ड आहे. तर नॉन पोरस म्हणजे काय की दॅट डू नॉट अलाव लिक्विड ऑर एअर टू पास थ्रू इट. मग जे असे मेम्ब्रेन आहेत जे लिक्विडला किंवा एअरला पास करणार नाही त्यांच्यामधून ड्रग डिफ्युजन थ्रू ट्रान्सपोर्ट होतो. ट्रान्सपोर्ट थ्रू नॉन पोरस ऑकर्स बाय डिफ्युजन ऑर अँड कन्वेक्शन. द रेट ऑफ डिफ्युजन इज गिवन ॲज dm/dt इज इक्वल टू dsk in bracket C1 - C2 divided by H. Now where m is amount of drug dissolved, t is time, d is diffusion coefficient of drug, s is surface area of membrane, k is oil water partition coefficient, h is thickness of liquid film, c1 is concentration of drug at donor side of membrane, c2 is concentration at receptor side, and c1 - c2 is concentration gradient. Now c1 मध्ये काय दिलं आहे की कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग ॲट डोनर साईड ऑफ मेम्ब्रेन. आता डोनर साईड ऑफ मेम्ब्रेन म्हणजे काय होईल की जिथं हायर कॉन्सन्ट्रेशन आहे त्याला आपण डोनर म्हणू, कारण की तिथून ड्रग पास होतो. त्यामुळे
donor side of membrane means higher concentration, and C2 is concentration at receptor site. आता लोअर कॉन्सन्ट्रेशन एरियामध्ये ड्रग येतो तर त्याला रिसेप्टार म्हणायचं. मीन्स कॉन्सन्ट्रेशन ॲट रिसेप्टार साईट मीन्स वेअर देर इज लेस कॉन्सन्ट्रेशन. मग आधी आपण जसं म्हणलो की कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट हा डिफरन्स असतो हायर कॉन्सन्ट्रेशन इन लोअर कॉन्सन्ट्रेशनमधला. तेच इथं दिलं आहे की C1 - C2. नेक्स्ट पॉईंट, सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. We all know that there are many solubility, like solubility of liquid in liquid, solubility of solid in liquid, and solubility of gas in liquid. So we are going to focus today on solubility of gas in liquid. Solubility of gas in liquid is concentration of dissolved gas in liquid when it is in equilibrium with pure gas above solution. Example, ammonia, water, and HCl gas. Then, what are the factors influencing solubility of gas in liquid? So, solubility of gas depends on pressure, temperature, nature of solute or solvent, and chemical reactions. तर हे एवढे फॅक्टर्स आहेत ज्याच्यावर सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड डिपेंड करते. तर पहिलं फॅक्टर आहे नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वेंट. इट इज वन ऑफ द फर्स्ट फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग सोल्युबिलिटी. It follows the principle that like dissolves like. That is, like dissolves like म्हणजे काय की जर आपला सोल्यूट हा पोलार असेल तर तो पोलार सॉल्व्हेंटमध्येच डिझॉल्व करणार, किंवा आपला सोल्यूट जर हा नॉन पोलार असेल तर तो नॉन पोलार सॉल्व्हेंटमध्येच डिझॉल्व करणार. आता एक्झाम्पल की HCl गॅस इन वॉटर. आता HCl गॅस हा पोलार सोल्यूट आहे आणि वॉटरसुद्धा पोलार सॉल्व्हेंट आहे, तर ते दोन्ही सोल्युबल होतील. हे जे वॉटरचं सर्कल आहे त्याच्या मागं सोल्युबल आहे. मी असं लिहिलं होतं की HCl गॅस प्लस वॉटर इज इक्वल टू सोल्युबल, म्हणजे लाईक डिझॉल्व्स लाईक. तिन्ही कंडिशन्समध्ये म्हणजे लिक्विड इन लिक्विड, सॉलिड इन लिक्विड, गॅस इन लिक्विडमध्ये हा नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हेंट सेमच आहे की लाईक डिझॉल्व्स लाईक प्रिन्सिपल तो फॉलो करतो. आता आपल्याला पोलार आणि नॉन पोलार माहिती आहे की पोलार काय आहे. पोलार सोल्यूट की विच फॉर्म पोलार बॉन्ड और हायड्रोजन बॉन्ड. हा पोलार सोल्यूट जो आहे तो पोलार सॉल्व्हेंटमध्येच डिझॉल्व्ह होतो आणि हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करतो किंवा पोलार बॉन्ड फॉर्म करतो. त्याला आपण पोलार सोल्यूट और पोलार सॉल्व्हेंट असं म्हणतो. सो दिस इज द फर्स्ट फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग सोल्युबिलिटी, लाईक दॅट इज नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हेंट. नाव नेक्स्ट is effect of pressure. So pressure is directly proportional to the solubility. इथं ही डायग्राम दिली आहे. तर पहिला जो कंटेनर आहे तर वरती जे रेड डॉट्स आहेत ते गॅस मॉलिक्युल्स आहेत आणि जो आपला खाली ब्लॅक डॉट्स आहेत किंवा जे तेच खाली सॉल्व्हेंट आहे. तर आपण जेव्हा प्रेशर ॲप्लाय करू त्याच्यावर, आपण आता ऑब्वियसली वरतून आपण प्रेशर ॲप्लाय केलं तर ते गॅस मॉलिक्युल्स खाली दबतील आणि एका पॉईंटला म्हणजे जास्त वरतून दाब पडल्यामुळे ते एका पॉईंटला त्या सॉल्व्हेंटमध्ये मिक्स होतील. तर हे बघा ते लिहिलेलं आहे सेकंड कंटेनरमध्ये की जेव्हा आपण प्रेशर इन्क्रीज करतो तेव्हा मोर गॅस मॉलिक्युल्स आर सोल्युबल ॲट हायर प्रेशर. इट मीन्स दॅट प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सोल्युबिलिटी. खूप सोपं आहे की वरतून जसं आपण प्रेशर जास्त ॲप्लाय करत जाऊ, जेवढं जास्त आपण प्रेशर ॲप्लाय करू तेवढे जास्त गॅस मॉलिक्युल्स हे सोल्युबल होतात. सो नाव अजून एक एक्झाम्पल आपण प्रेशरमध्ये घेऊ शकतो. आपल्या सगळ्यांना सोडा बॉटल माहिती आहे, आपण सगळेजण कोको कोला सोडा सगळेजण पितो. तर ते हाय प्रेशरला पॅक केलेले असतात. कार्बन डायऑक्साईडच्या हाय प्रेशरला ते पॅक केलेले असतात सील करायच्या आधी. म्हणून जेव्हा आपण त्याची कॅप ओपन करतो तर त्याचं प्रेशर जे लिक्विडच्या वर असतं ते कमी होऊन जातं आणि सोडा बाहेर येतो. हे एक्झाम्पल एक प्रेशरचं आहे. तर एवढंच लक्षात ठेवायचं की प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सोल्युबिलिटी. आणि एक्झाममध्ये अशी डायग्राम काढायची, ह्या डायग्रामच्या बेसिसवर आपण आपल्या ओन वर्ड्समध्ये सुद्धा एक्सप्लेन करू शकतो. सो द इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी ऑफ गॅस इज गिवन बाय हेनरीज लॉ.
which states that in dilute solution, the mass of gas which dissolves in each volume of liquid solvent at constant temperature is directly proportional to partial pressure of gas. So it is explained as Sg is equals to Kh into Pg. What is Sg? It is solubility of gas. Kh is Henry's law constant, and Pg is partial pressure of gas. The last point is effect of temperature. So let us see how temperature affects on solubility. Temperature is inversely proportional to the solubility. ओके, इथं solubility अर्ध झालं, सॉरी. सो आपण आता ह्या डायग्रामने एक्सप्लेन करू की टेम्परेचर हा सोल्युबिलिटीवर कसा इफेक्ट करतो. इथे आपण एक कंटेनर घेतलं आहे, तर वरती गॅस सोल्यूट मॉलिक्युल्स आहेत, खाली सॉल्वेंट मॉलिक्युल आहे. आता जर आपण ह्याला टेम्परेचर ॲप्लाय केलं खालून, तर ऑब्वियसली की जसं टेम्परेचर वाढवतं तशी कायनेटिक एनर्जी वाढेल, आणि कायनेटिक एनर्जी वाढली तर गॅस मॉलिक्युल्स जे आहेत ते अनस्टेबल होतील, त्यांची मोशन वाढेल, आणि मोशन वाढल्यामुळे ते अजून वर जातील. मग ते मिक्स होतील का सॉल्वेंटमध्ये? नाही होणार, कारण की ते टेम्परेचर ॲप्लाय केल्याने अजून वर जात आहेत, ते खाली येत नाही आहे. जसं आपण प्रेशर ॲप्लाय केल्यावर सोल्यूट मॉलिक्युल्स खाली येत होते सॉल्वेंटमध्ये, तसं हे टेम्परेचर ॲप्लाय केल्यावर गॅस मॉलिक्युल्स वर जात आहेत, म्हणजे सॉल्वेंटपासून ते अजून वर जात आहेत. त्याच्यामुळे जेवढं टेम्परेचर वाढवत तेवढी ती सोल्युबिलिटी कमी होणार. दॅट इज इफेक्ट ऑफ टेम्परेचर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू solubility. So these are the factors that affect solubility of gas in liquid. Today we have seen 2 points, that is diffusion principle in biological system and solubility of gas in liquid. In next slide or next PPT we'll see more 2 points. Thank you so much.